जर तुम्ही जॉब करताय किंवा तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपलं करिअर मागं पडल्यासारखं वाटतंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉब करत असताना किंवा आपल्या इतर जबाबदाऱ्या पार पाडत असताना जर आपल्याला मनात वाटत असेल, की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणि अशातच तुम्हाला लॉमध्ये इंटरेस्ट असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण आपल्या या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना सी-ई-टीची तयारी कशी करायची आणि एल-एल-बीला ॲडमिशन कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 2026 साठी 3 इयर सी-ई-टी आणि 5 इयर सी-ई-टीची जी बॅच आहे, ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 23 जूनपासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि तुम्हाला वेळेअभावी जर लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. आणि ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतरही अगदी तुमच्या ॲडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये 3 इयर सी-ई-टी किंवा 5 इयर सी-ई-टीचा जो कोर्स आहे तो जॉइन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला रियालिटी चेक करूयात, की खरंच हे पॉसिबल आहे का? मी जॉब करतोय, 9 to 5 माझा जॉब आहे किंवा मी घर सांभाळते, माझ्यावरती घरातल्या व्यक्तींच्या जबाबदाऱ्या आहेत, मुलांची शिक्षणं आहेत. तर या सगळ्या गोष्टी सांभाळून मी सी-ई-टीची तयारी करू शकते का? करू शकतो का? तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर दरवर्षी हजारो वर्किंग प्रोफेशनल्स जे असतात ते सी-ई-टी क्रॅक करतात आणि खूप चांगल्या मार्काने क्रॅक करतात. सी-ई-टीचं प्रिपरेशन करत असताना जी की आहे, की तुमच्याकडे खूप जास्त टाईम अवेलेबल आहे, म्हणजे तुमचं प्रिपरेशन खूप चांगलं होईल असं नाही. तर इथे तुमच्याकडे जेवढा टाईम अवेलेबल आहे, त्या वेळेचा तुम्ही कसा एफिशियंटली यूज करता, त्याच्यावरती तुमचं सी-ई-टीचं प्रिपरेशन आणि तुम्हाला सी-ई-टीमध्ये किती मार्क्स मिळतील, हे पूर्णतः अवलंबून असतं. तर याच्यामध्ये तुम्हाला जर आठवड्यामधून 12 ते 15 तास वेळ मिळत असेल, तर या 12 ते 15 तासामध्ये सुद्धा तुम्ही सी-ई-टीचं प्रिपरेशन अगदी व्यवस्थित करू शकता आणि लिटरली 90 प्लस पर्सेंटाइल सुद्धा तुम्ही मिळवू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे की टाईम मॅनेजमेंट. कारण तुम्हाला ऑलरेडी तुमचा जॉब आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या सगळ्या सांभाळून तुम्हाला उरलेल्या वेळेमध्ये हे प्रिपरेशन करायचंय. सिम्पली तुम्ही सकाळी जर तुम्हाला वेळ असेल, तर सकाळच्या 1 तासामध्ये तुम्ही फ्रेश टॉपिक स्टडी करू शकता. लीगल ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग असेल, टॉपिक जर तुमच्या वेळेनुसार तुम्ही जर सकाळी स्टडी केले, याला 1 ते 2 तास वेळ जरी दिला सकाळी, तरी इनफ असेल. तसेच इव्हनिंगच्या स्लॉटमध्ये संध्याकाळी तुम्ही MCQ प्रॅक्टिस करू शकता, नोट्स रिवाइज करू शकता आणि जे विद्यार्थी जॉबसाठी जास्त डिस्टन्स कव्हर करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ऑनलाईनचे जे क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल असतात. कारण आमचे जे विद्यार्थी आहे 2025च्या बॅचचे बरेचसे विद्यार्थी हे वर्किंग प्रोफेशनल होते आणि ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्याच्या आणि येण्याच्या वेळेमध्ये या रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्समधून प्रिपरेशन करत होते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे वीकेंडचा जो वेळ असतो, त्या वीकेंडच्या वेळेमध्ये तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता, रिव्हिजन करू शकता आणि तुमचे जे वीक टॉपिक्स आहेत, त्याच्यावरती फोकस करून ते टॉपिक तुम्ही इथे स्ट्रॉंग बनवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही डेली 2-3 तास जरी दिले, तरी तुम्हाला शक्य आहे या सी-ई-टीचं प्रिपरेशन करणं. आता मित्रांनो, आपण एक्झामचं बेसिक पाहूयात, की कुठली एक्झाम तुम्हाला एल-एल-बीसाठी द्यावी लागेल आणि ती एक्झाम कशा पद्धतीने घेतली जाते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र लॉ सी-ई-टी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे एल-एल-बी प्रोग्रामच्या ॲडमिशनसाठी. तर याच्यामध्ये 2 एंट्रन्स टेस्ट असतात. एक तर एल-एल-बी 3 इयर आणि दुसरी असते एल-एल-बी 5 इयर. तर एल-एल-बी 3 इयर जी आहे ती ग्रॅज्युएशन नंतर देता येते. एल-एल-बी 5 इयर जी आहे ती तुमच्या 12वी नंतर देता येते. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमची डिग्री ओपन युनिव्हर्सिटीमधून केली असेल, तरीही तुम्ही इथे ॲप्लिकेबल आहात. जर तुमच्या करिअरमध्ये गॅप असेल, 10 वर्ष असू द्यात, 20 वर्ष असू द्यात, अगदी 30-40 वर्षापर्यंतचे गॅप असणारे विद्यार्थी ग्लोबल ऑनलाईनमध्ये शिकलेले आहेत आणि त्यांना चांगले पर्सेंटाइल पण मिळालेले आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी सीईटी घेतली जाते 3 इयर आणि 5 इयर सीईटी ही सीईटी सेल महाराष्ट्र ही अथॉरिटी घेते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 3 इयरचा जो LLB प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन लागतं. त्यामध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ते ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 45% मार्क्स तुम्हाला असणं आवश्यक आहे. ओबीसी, एससी, एसटी कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर 40% मार्क्स तुम्हाला इथे रिक्वायर्ड आहे. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही वयाच्या कितव्याही वर्षी ही सीईटी देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या पेपरचा पॅटर्न पाहिला तर टोटल प्रश्न तुम्हाला 120 विचारले जातात. 120 मार्कांना 2 तासाचा वेळ असतो. प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क दिला जातो. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही इथे अटेम्प्ट करू शकता. इथे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही मीडियम मधून ही एक्झाम देता येते. आणि प्रश्न जे विचारले जातात ते MCQ पद्धतीचे विचारले जातात आणि ऑनलाईन पद्धतीची कम्प्युटरवरती ही एक्झाम होते. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण 3 इयर सीईटीचा सिलेबस पाहूयात. हे लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मध्ये 24 मार्कला 24 प्रश्न येतात. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग मधून 24 मार्कला 24 प्रश्न. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स मधनं 32 मार्कला तुम्हाला 32 प्रश्न विचारले जातात. इंग्लिश विषयातून तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे सगळे सब्जेक्ट आहे या सगळ्या सब्जेक्टवरती ग्लोबल ऑनलाईनची जी बॅच आहे त्या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात आणि त्या डेली लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही लगेच आमच्या एज्युकेटरला विचारू शकता आणि एज्युकेटर सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नांची लगेच उत्तरं देतात. म्हणजे तुमचे डाऊट्स तुम्ही त्याच ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. प्लस तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलेलं असतं. त्या ग्रुपमध्ये सर्व बॅचचे विद्यार्थी असतात. तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता. तसेच क्लासविषयी जे रेग्युलर अपडेट्स असतील ते पण तुम्ही त्या ग्रुपमधनं मिळवू शकता. आता स्टडी जर करायचं असेल तर आपण सेक्शन वाईज कसा स्टडी करावा ते पाहूयात. लीगल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. तसेच लँडमार्क जजमेंट सुद्धा याच्यामध्ये असतात. त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे, कारण 9 ते 10 मार्क तुम्हाला या विषयामधून या 2 टॉपिक वरती विचारले जातात. आता लॉजिकल रिझनिंग जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक बेस्ड हा सब्जेक्ट आहे. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंगच्या सर्व ट्रिक्स दिल्या जातात. डेली 10 ते 15 MCQ तुम्ही या टॉपिक मधून सॉल्व्ह केले तरीही तुम्ही हा सब्जेक्ट एक्झामच्या आत पूर्णपणे कव्हर करून 2 ते 3 वेळेस रिवाइज पण करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज करंट अफेअर्ससाठी एकतर तुम्ही जनरल नॉलेजसाठी ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स आहेत, त्या लेक्चर्स आहेत ते पण रेफर करू शकता. करंट अफेअर रेफर करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपर सुद्धा यूज करू शकता. आता इंग्लिश या विषयामध्ये तुम्हाला डेली रीडिंग महत्त्वाचं आहे. वीकली तुम्ही ग्रामरची प्रॅक्टिस करा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन प्रॅक्टिस करा. ते जर 5 इयर सीईटी तुम्ही देत असाल तर तुम्हाला तिथे मॅथ्स असणार आहे. तर मॅथ्स हे खूप इझी असतं. 10वी पर्यंत मॅथ्स विचारलं जातं. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस तुम्हाला ही सीईटी क्रॅक करण्यासाठी कशा मदत करतील ते आपण पाहूयात. तर पहिली गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स असतात, सोबत रेकॉर्डेड लेक्चर असतात. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता आणि एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. रेग्युलर अपडेट्स तुम्हाला त्याच्यामधनं मिळतात. डेली MCQ प्रॅक्टिस तुम्ही ग्लोबल ऑनलाईनच्या MCQच्या सेटमधून करा. तसेच वीकेंडला तुम्ही मॉक टेस्ट द्या आणि त्याच्यावरती तुम्ही डिस्कशन सुद्धा तुमच्या एज्युकेटर सोबत करू शकता. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर लाईव्ह क्लासेसमध्ये चॅट सेक्शनमध्ये तुम्ही लगेच तुमचे डाऊट्स विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या सीईटीचं प्रिपरेशन करताना कुठल्या गोष्टी तुम्ही करायला नको आहेत. पहिली गोष्ट आहे, कोर्सेस आणि बुक्स जे आहेत ते फ्रिक्वेंटली स्विच करू नका. तुम्ही जो कोर्स जॉईन कराल त्या कोर्समध्ये कंप्लीट गायडन्स मिळवा. त्याच्यानंतर तुमचं स्टडी मटेरियल तुम्ही स्विच करत बसू नका, नेहमी चेंज करत बसू नका. एकाच स्टडी मटेरियलमधून स्टडी करा आणि मॉक टेस्टची प्रॅक्टिस रेग्युलर करा. जिथे जिथे तुमचा टाइम वेस्ट होतोय, जसं की सोशल मीडिया असेल, ते थोडे दिवस तुम्ही अवॉइड करा आणि तुमचा जो फोकस आहे तो स्टडीकडे वळवा. या एक्झामला क्रॅक करण्यासाठी तयारी करत असताना परफेक्शनपेक्षा तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करायला हवी. म्हणजे थोडक्यात रेग्युलर स्टडी तुम्ही याच्यामध्ये करायला हवा. रेग्युलर वेळ तुम्ही या सीईटीच्या प्रिपरेशनसाठी द्यायला हवा, जेणेकरून तुम्हाला चांगले पर्सेंटाईल याच्यामध्ये येतील आणि
टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज असेल, टॉपचं प्रायव्हेट कॉलेज असेल, ते तुम्हाला इझिली भेटेल. आणि त्यासाठीच 23 जूनपासून आमची जी बॅच सुरू झालेली आहे, त्या बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स जॉइन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.